ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. माझ्याकडे हे नाही, ते नाही, इथपासून माझ्याशी तो असं का वागतो, ती तशी का बोलते, इथपर्यंत. कोणीच या जगात पूर्ण सुखी वाटत नाही. तेव्हा मनाचे श्लोक आठवतात. जनी सर्व सुखी असा कोण आहे, मना सज्जना तूच शोधून पाहे. मनात वाचिरे सर्व पण संचित केले, मनात वाचिरे सर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. काही कळतंय का? आपण नेमके कुठे चुकत असतो? का संचय वाढवत नेतो? पुण्याचा कमी आणि पापाचा जास्तच जरा. मी म्हणते मला हे मिळू दे मग मी खुश होईल, ते मिळू दे मग मला छान वाटेल. आणि ते जर नाही मिळालं तर वास्तवाचा स्वर्गही कल्पनेतला नरक भासतो. मग खरंच मी का डोकं फोडतो, सर्वांच्या नादी लागतो? तो ती कसं चूक व मीच कशी बरोबर हे सिद्ध करण्यास 7 समुद्र पार करायला तयार होतो. खुद्द देवाला माहिती काय सत्य व कोणता दिखावा. मग लोकांनी नाव ठेवले तर कुठे बिघडतं? वेळ हे सर्वात प्रभावी औषध आहे. आपलं काम शांतपणे अविरतपणे चालू ठेवा, तो न्याय देतो. तारीख पे तारीख देवाच्या देव्हारात उशीर असू द्या, पण अंधार नसतो. आपलीही वेळ येतेच. मग साऱ्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. प्रत्येक अश्रूचा हिशोब लागतो. आणि आपण खऱ्या अर्थाने माणुसकी जपलेला एक मुसाफिर बनतो, ज्याची संगत सगळ्यांना आवडते. कारण त्याने अंधारात दुःखाचे प्यालेचे प्याले पचवले असतात. व शंकराने जसं समुद्रात अमृत मंथन केलेलं होतं, विष पिऊन अमृत उगाळलं होतं, तसेच आपणही प्रत्येक अश्रू स्वतःपुरता ठेवून हास्याचे फवारेचे फवारे इतरांवर उडवले असतात. हो की नाही? समाजाला दिसतं एक हसरं रुबाबदार व्यक्तिमत्व आणि वाटतं याला कसली दुःख तरी असेल का, इतका आनंदी. दुःख सर्वांनाच वाटून दिलेलं असतं. सुधा मूर्ती जसं म्हणतात, हाफ हा रेशो 2/4, 4/8, 16/34, 16/32 सगळ्यांचा सेमच येतो रेशो. जर मॅथ्स समजत असेल तर, नाही तर जाऊ द्या. तसंच प्रकार वेगवेगळे असले तरी दुःखाचा स्ट्रेस साऱ्यांच्याच खांद्यावर भार असतो, फक्त प्रकार वेगवेगळे. एकाकडे हे आहे, दुसऱ्याकडे ते नाही. दुसऱ्याकडे जे आहे ते पहिल्याकडे नाही. यादी वाढतच जाईल. सारांश एकच. माणूस म्हणून जन्माला आला आहात तर आनंदामागून दुःख आलंच. मग पृथ्वीवर रडणाऱ्या मनुष्याचा भार होऊस तर हसणाऱ्या माणसांचे स्वर्ग का उतरू नये खाली? तुम्हीच ठरवा. आज कोणत्या गोष्टी अनुकूल असल्याने आपली कामं आटोपलीत व त्यात समाविष्ट सर्व वस्तू व माणसांना आणि सर्वप्रथम स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. लिहिण्यासाठी पेन, वही, बसायला एक कोपरा, टेबल, खुर्ची, वर फॅन याचा मी आभारी आहे. आणि वाचणारे तुम्ही शून्य, ऐकणारे तुम्ही शून्य प्रेक्षक लोक मिळाले म्हणून देवाला थँक्यू. असंच मी लिहित जावे व तुम्ही जगण्यात उतरावे, आवडले तरच. नाहीतर आहेच इन्स्टा, FB, व्हॉट्सअप स्टेटस व रील्स तुमच्या संवेदनांना कमी करत जाणारी माध्यमे किंवा नेणारी माध्यमे. हो की नाही? जे माणसातली संवेदनशीलता जतन करते, जागी करते, ते खरं ज्ञान. बाकी सगळा पसारा. सब मोहमाया है. # मी बाहेर निघाले. तुम्हाला जमेलच, पण बदलायचं आहे की नाही हा निर्णय सर्वस्वी तुमचाच. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल.